बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं। राज्यात आता तिसरी वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे। पायाभूत सुविधांची पहिली वॉर रूम देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात स्थापन झालेली होती। दुसरी सोशल सेक्टर वॉर रूम या आत्ताच्या कार्यकाळात सुरू झाली आणि आज अमेरिकेच्या टेरिफचा संभाव्य परिणाम यावर बैठकीत चर्चा होत असतानाच ईज ऑफ डुईंग बिझनेस यावर स्वतंत्र वॉर रूम तयार करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला। दर महिन्याला स्वतः आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री। ही तिसरी वॉर रूम स्वतः बघणार आहेत असं समजतंय। आपत्तीला इष्टापत्तीत रूपांतरित करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना विचारूया। तुषार, दुसरी जी वॉर रूम सुरू केली ती सोशल वॉर रूम आणि आता तिसऱ्या वॉर रूमची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, काय सांगाल? सुवर्णा, राज्यामध्ये जे मोठे प्रकल्प सुरू आहेत, मेट्रो असेल, समृद्धी महामार्गासाठी, यासाठी पायाभूत सुविधांची पहिली वॉर रूम होती। त्यानंतरची जी दुसरी वॉर रूम सुरू केली ती सोशल सेक्टर संदर्भामध्ये सुरू केली। यामध्ये सामाजिक न्याय संदर्भातले विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाताळताना पाहायला मिळत होते। मात्र मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जो अमेरिकेने टेरिफ लादलेला आहे त्या संदर्भात एक आढावा बैठक झाली आणि आता त्या संदर्भातली एक वॉर रूमच आता तयार होणार आहे आणि या वॉर रूमचा स्वतः दर महिन्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। अमेरिकेने टेरिफ लादल्यानंतर पहिल्यांदा आपण पाहिलं असेल तर आपल्या मासेमारीवर कसा परिणाम होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये ते मासेमारी जे उत्पादक आहेत ते अमेरिकेकडे न जाता युरोप किंवा इतर देशांकडे गेले तर कसा लाभ होऊ शकतो। त्याचप्रमाणे इतर आणखी कोणते पदार्थ असतील किंवा उत्पादक असतील जे आता अमेरिकेकडे न जाता इतर देशांकडे जाईल किंवा टेरिफचा परिणाम होऊ नये म्हणून काय अजून उपाययोजना असतील तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कमिटी गठीत केलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी प्रवीण परदेशी यातले प्रमुख असणार आहेत। यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे टेरिफ संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली होती। आजच्या बैठकीनंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला वैयक्तिक आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। नक्की नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल तुषार।